नमस्कार मंडळी. ज्योतिषशास्त्राची सुरुवात रावण संहितेमध्ये कुठल्या टॉपिकनी झाली असेल तर ती आरोग्य जातक. आयुर्वेदाला पूरक आयुर्वेदाच्या बरोबरीने ज्योतिषशास्त्राचा विकास होत गेला आणि ह्या दोन शास्त्रांनी एकत्र येऊन सुरुवात झाली ती आरोग्य जातक, मेडिकल ऍस्ट्रॉलॉजी यातून सुरुवात झाली. आणि आताच्या जमान्यात त्याचं महत्व अनन्यसाधारण वाढलेलं आहे. कारण कॅन्सर सारखी एक विकार, गंभीर स्वरूपाचा विकार, चं प्रमाण खूप जबरदस्त वेगाने वाढत आहे असे रिपोर्ट सांगतात. आणि त्या कॅन्सरचं मृत्यूभय निर्माण करणारा विकार असल्यामुळे त्याचा जर आढावा आपल्याला खूप आधी पत्रिकेवर न घेता आला तर त्यासारखी सुंदर गोष्ट नाही. डॉक्टर दोन गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने सांगतात की कॅन्सरची सुरुवात जर लगेचच कळली तर तो बरा करणं खूप सोपं जातं. मग इथे ज्योतिषशास्त्र त्या मेडिकल विज्ञानाला, मेडिकल सायन्सला अतिशय चांगली मदत करू शकतं. आणि दुसरा एक प्रकार असतो की डॉक्टरी शास्त्रामध्ये जे उपाय केले जातात त्याचे त्याचे त्रास, म्हणजे ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो, ते कमी करता येतील का? कॅन्सरच्या प्रवृत्ती पत्रिकेत जाणवल्या तर त्या थांबवता येतील का? असे अनेक कंगोरे आहेत की जिथे आपल्याला ज्योतिषशास्त्राच्या मदतीतून सहाय्यकाची भूमिका उत्तम वठवता येईल. उत्तम असा मी शब्द वापरतोय. तर आपण बघणार, आपण त्या टाईपचा अभ्यास करणारा एक कोर्स आता काढतो आहोत. तर तो काय आहे कोर्स, तर ते मी तुम्हाला त्याची स्लाइड शेअर करून दाखवतो. आणि या विषयाचे, या विकाराचे कुठले कंगोरे आपण हाताळणार आहोत तेही आपण बघूया. रोगनिदान वर्ग, तर कॅन्सर व पाठीच्या कण्याचे विकार असे दोन विभाग आपण घेतले आहेत. आता पाठीच्या कण्याचं सुद्धा महत्व असं की मानवी मूल जे गर्भधारणा होते त्यात पहिल्यांदा जर कशाची निर्मिती होत असेल तर ती एक सॅक निर्माण होतो आणि त्याच्यामध्ये जर का मज्जारज्जू, स्पायनल कॉर्ड हा जर जाणवा झाला तर तिथून सुरुवात होते, स्पायनल कॉर्ड पासून. आणि तुम्हाला माहिती आहे की आपल्या मेंदूकडून निघालेल्या सर्व संवेदना, सर्व ऍक्शन्स ह्या मज्जारज्जूकडून, त्याच्या मज्जातंतूंकडून घेतल्या जातात. संपूर्ण शरीर त्यांनी नियंत्रित केलं जातं. आणि म्हणून कॅन्सर व पाठीच्या कण्याचे विकार हे दोन अतिमहत्वाचे विकार किंवा अतिमहत्वाच्या विभाग मेडिकल सायन्स मधले आपण हाताळणार आहोत. त्याचं रोगनिदान कसं करायचं हे मी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगणार आहे. त्रिशांश कुंडलीचे नियम तयार केलेत, ते वापरून आपण त्याचं निदान करू शकतो. कॅन्सर किंवा पाठीच्या विकार होईल याचे कारक ग्रह कुठले हे तुम्हाला जर कळायला हवं असेल तर मुळात तुम्हाला मेडिकल सायन्स प्रमाणे कॅन्सर म्हणजे काय हे कळलं पाहिजे. उदाहरणार्थ, कॅन्सर हा जिनेटिकल विकार आहे. ते जीन्स, तो फॉल्टी जीन्स तुमच्यात असतात. त्यांना जेव्हा परिस्थितीचं सहाय्य मिळतं तेव्हा त्या रोगाचा प्रादुर्भाव आतून बाहेर जाणवायला लागतो. त्यावेळी जिनेटिक्स, तर पत्रिकेत कुठल्या स्थानावरनं जिनेटिकल सिक्वेन्सिंग बघतात. त्याच्यानंतर कॅन्सरची प्रवृत्ती, कॅन्सरचा जो स्वरूप आहे ते सुरुवात कुठला ग्रह दाखवतो, त्यात नेमकं काय होतं याची तपशीलवार चर्चा करून त्या ग्रहाचे, त्या विकाराचे कारक ग्रह मी स्पष्ट शब्दात सांगणार आहे. आणि इतरत्र जी धावाधाव होते ती तुमची कम्प्लिटली थांबणार आहे. तुम्हाला पक्क माहिती असेल की पत्रिका जर कॅन्सरची ओळखायची असेल तर हे चार ग्रह मला सापडले पाहिजेत, असं तऱ्हेने आपण त्याची सुरुवात करणार. त्याच्यानंतरही पाठीच्या कण्याच्या बद्दलही तेच आहे की त्याचे कुठल्या राशी, कुठली स्थानं, कुठले ग्रह
ते पत्रिकेत कसं इंडिकेट करतात याच्या प्रत्येकच्या पत्रिका आपण मांडणार आहोत. प्रत्येक विषयाच्या चार चार पत्रिका मांडणार आहोत. हे झालं की रोगनिदानाची जी पद्धत मी तुम्हाला सांगितली ती तुम्ही वापरून तुम्ही कुठल्याही पत्रिकेतला कुठलाही विकार तुम्ही आधी सांगू शकाल, डायग्नोज करू शकाल. म्हणजे हे नियम आहेत ते इतके उत्तम आहेत, इतके अनुभवसिद्ध आहेत की प्रश्नकुंडली मांडून आत्ता त्या माणसाला कुठल्या कारणासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला हे सुद्धा तुम्ही उत्तम ओळखू शकाल. प्रश्नकुंडली मांडून ते नियम त्याला वापरायचे असतात. त्याच्यानंतर ही जी सगळी माहिती आहे, आवश्यक माहिती आहे की त्याचे कॅन्सर म्हणजे काय, त्याच्यातले कारक ग्रह तसे असतात असं मी का म्हणतो, यासाठीच्या आवश्यक तेवढ्या PDF तुम्हाला मी देणार आहे. त्या क्लासला त्या जोडलेल्या असतील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्यक्ष स्लाईड दाखवून, म्हणजे नुसतं तुम्हाला कॅन्सर होतो ती पेशी दाखवेन मी स्लाईडमध्ये तुम्हाला. तो पाठीचा कणा, पाठीचे मणके, त्यातले मज्जारुजू, त्याची रचना, कुठे दोष होतात, काय स्वरूपाचे होतात, स्लिप डिस्क म्हणजे काय, स्पॉन्डिलायटिस म्हणजे काय, हे संपूर्णतः तुम्हाला दाखवेन स्लाइड्समध्ये. त्याचं रिलेशन ग्रह राशींशी काय जोडलं जातं हे प्रत्यक्ष दाखवेन. आणि मग तो प्रकार जो आपला ठरलाय तो पत्रिकेत तुम्हाला दाखवून देईन की आपण म्हटलं तशाच ह्या पत्रिका सांगतात, तसंच आपल्याला ओळखता येतं. त्याच्यानंतर नुसतं ओळखून काय उपयोग आहे, तर रोग प्रभाव कमी करणारे व आरोग्यरक्षक उपाय. उदाहरणार्थ कॅन्सरमध्ये जेव्हा डायग्नोसिस लवकर केला तर फायदा तर होणारच आहे. पण कॅन्सरमध्ये जेव्हा किमोथेरपी दिली जाते त्याचे साईड इफेक्ट खूप जबरदस्त कमी करणारा एक रत्न आपल्याकडे आहे. ते मी तुम्हाला त्याचं नाव सांगेन, ते रत्न दाखवेन तुम्हाला, ते कसं ओळखायचं ते सांगेन. तर साईड इफेक्ट कमी करणारं एक रत्न आहे. त्याच्यानंतर कॅन्सर विकारामध्ये आणखीन एक भीती असते, ती म्हणजे अशी की तो बरा जरी झाला तरी परत त्याचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्याला मेटासिस असं म्हणतात. तर हे जे परत परत कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी त्याचा प्रादुर्भाव होतो आणि मग ते जागरूक राहायला लागतं. तर असा प्रादुर्भाव रोखणार सुद्धा एक वेगळं रत्न आपल्याकडे आहे. आणि त्याची मी कारणमीमांसा तुम्हाला सांगणार आहे की मी असं का म्हणतो. त्याचे प्रयोग लोकांबरोबर केलेले आहेत, त्याचा उत्तम अनुभव आपल्याला आलेला आहे. पण मी तुम्हाला त्याची कारणमीमांसा सांगेन. त्याच्यानंतर कॅन्सर हा अनुवंशिक विकार असल्यामुळे मुळात पत्रिकेमध्ये अनुवंशिकता थांबवायची कशी, अनुवंशिक विकाराला विशिष्ट जातक बळी पडू नये म्हणून काय उपाय सांगायचे, अनुवंशिक विकार प्रतिबंध उपाय, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये उपाय काही फक्त एवढेच नाही आहेत, उपाय बरेच आहेत. की एखादं आरोग्य रक्षक अंक कसा देता येतो, त्याला रत्न कसं देता येतं. एखाद्या आता पाठीच्या कणेच्या बद्दल, पाठीचे कणे दाखवलेत तुम्हाला, त्याला अक्षर जोडली आहेत, अक्षरांचे रंग सांगितले, रंगशलाका निर्मितीची अक्षरं, त्या रंगशलाका कशी निर्माण होते त्याचं तंत्र सांगितलंय. म्हणजे पाठीचा कुठला मणका वेदनाग्रस्त आहे, कुठल्या मणक्याला त्रास आहे, कुठली खुर्च्या आहे ती बल्ज आउट झाले, बाहेर पडले म्हणून तिथे कमरेमध्ये तिथे दुखतं, किंवा त्या रज्जीवर बाहेरच्या पडणाऱ्या ह्याच्यावर प्रेशर येतं म्हणून पाय दुखतो, कंबर दुखते, असं ते होतं मज्जार. तर मणका, प्रत्येक मणक्याचं वेगळं अक्षर, वेगळी रंगशलाका मी तुम्हाला दाखवली प्रत्यक्षात आणि त्याच्यावरूनच हा उपाय करता येतील. तेव्हा हे दोन अतिमहत्वाचे विकार, त्याच्या अर्ली डायग्नोसिस, प्रिव्हेन्शन, साईड इफेक्ट थांबवणे, प्रादुर्भाव रोखणे म्हणजे नंतरचा रिकरन्स असं ज्याला म्हणतात तो रोखणे, अनुवंशिकता जाणवली पत्रिकेत तर ती कशी ओळखायची, कुठल्या स्थानावरून ओळखायची, त्याचे उपाय, त्याची उपासना ते कशी सांगायची. म्हणजे इतकं सुंदर की ह्या दोन विकारांपासून आपण लोकांना खूप जास्त प्रोटेक्शन देऊ शकतो. आणि आरोग्य जातक हा ज्योतिषातला सर्वात महत्वाचा विषय अशासाठी आहे की त्याची प्रत्यक्ष प्रचिती रिपोर्टच्या माध्यमातून आणि सिमटमच्या माध्यमातून समोरच्याला देता येते. तिथे अंदाज काही नाही. बरा झाला तर ते रिपोर्टमध्ये, सिमटम्स मध्ये, त्याच्या फीडबॅकमध्ये
स्पष्ट शब्दात आपल्याला कळतं की हो, आपल्या उपायांचा परिणाम झाला आहे. औषध तो घेतोच आहे, परंतु मग औषधाच्या जोडीला हे सगळे उपाय केल्यानंतर काय फरक पडला, त्या उपायांचं आपलं कॉन्ट्रीब्युशन काय हे तो मान्य करेल इतकं स्पष्ट आणि परखड स्वरूपात समोर येतं. इतकं सगळं अद्भुत आहे तो क्लास. आता आपण कंडक्ट करतोय ऑनलाईन क्लास झूम मीटिंग मध्ये 9 आणि 10 जानेवारी. त्याच्यानंतर रात्री 9 वाजता ती झूम मीटिंग चालू होईल. सगळं जेवण बिवण झालं, शांतपणा मिळाला, निवांतपणा मिळाला की तुम्ही ते करायचं आहे. रात्री 9 वाजता झूम मीटिंग होईल. या क्लासची फी तुम्हाला आहे फक्त 700 रुपये, की ज्यात तुम्ही मेडिकल ऍस्ट्रॉलॉजर झालातच म्हणून समजा इतके प्रभावी आयुध तुमच्याकडे उपलब्ध होणार आहेत. त्याच्यानंतर काय करायचंय, 700 रुपये कसे भरायचे, तर जीपे टू माझा नंबर दिलाय, त्याच्यावर डायरेक्ट जीपे करायचे आणि त्याची रिसीट माझ्या या नंबरवर शेअर करायची, व्हॉट्सअपवर शेअर करायची. पुढे मग जी प्रक्रिया आहे ती अशी आहे की मी तुम्हाला एक फॉर्म पाठवेन, तो भरल्यानंतर तुम्ही हा क्लास जॉईन केलात हे तुम्हाला सोडून कोणालाच कळणार नाही. तुमचे सहविद्यार्थी त्यांनाही कळणार नाही. फक्त तुम्हालाच माहित असेल की आपण ह्या क्लासचे मेंबर आहोत. त्यामुळे अत्यंत चांगली सिक्रेसी मेंटेन केली जाईल. म्हणजे जे प्रतिथे ज्योतिषी आहेत किंवा ज्यांचा दांडगा अभ्यास आहे, ज्यांना लोक ओळखतात, त्यांनी सुद्धा यायला हरकत नाही. त्यांना त्यांचं नाव अन्यथा कोणाला कळणार नाही. जो माणूस म्हणतो की 25 वर्ष मी ज्योतिष करतोय, आता कसं क्लासला जायचं, निर्धास्तपणे या तुम्ही. कारण तुमचं नाव, तुम्ही केलात का क्लास, खरंच केलात का, कधीच कोणाला कळणार नाही. आता हे तंत्र व्हॉट्सअप ग्रुप किंवा अनाउन्समेंट ग्रुप असं नाहीये, हे तुम्हाला स्पष्ट करतो. ते तंत्र तसं नाहीये. तर त्याच्यामुळे तुम्हाला मी जो काही फॉर्म पाठवेन त्यात त्याचा उलगडा तुम्हाला होईल की हा क्लास कंडक्ट कसा होणार आहे. ना तर याचा व्हॉट्सअप ग्रुप होणार आहे, ना याचा अनाउन्समेंट ग्रुप होणार आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल की तुमचं नाव सिक्रेट राहील. याचं हे वेगळं टेक्निक आम्ही फॉलो करतो आहोत. आणि फक्त आता काही 8 तारखेपर्यंत, म्हणजे आजची 4 तारीख तर गेली, 5, 6, 7 आणि 8 या 4 दिवसात ज्यांना आवश्यक वाटतंय, जे ठरवलंय की करायलाच पाहिजे हा क्लास, त्यांनी ताबडतोब पैसे भरून ती तिथे शेअर करा. आणि हे ज्ञान तुम्हाला परत परत मिळणार नाही, इतक्या कमी किमतीत मिळणार नाहीत. आणि तुम्ही मेडिकल ऍस्ट्रॉलॉजर उत्तम दर्जाचे व्हाल. कारण फक्त हे 2 विकार नाही, कुठलाही विकार डायग्नोज कसा करायचा याचे त्रिशांश कुंडलीचे अद्भुत नियम, माझं संशोधन, त्याच्या पीडीएफ मुख्य म्हणजे तुम्हाला मिळणार आहेत. तेव्हा आता थोडा सुद्धा विलंब न करता तुम्ही ते, मी मुद्दाम ही स्क्रीनवर ठेवली आहे पाठी, म्हणजे तुम्हाला प्रोसिजर कळेल. तुम्हाला तो माझा फोन नंबर तिथे दिसतो आहे, तर तसं ते बघा आणि विनाविलंब उद्यापासून, उद्या सकाळपासून तुम्ही निर्णय घ्या आणि सुरुवात करा. अशी कळकळीची विनंती करतो की इतकं अलौकिक ज्ञान तुमचा योग असल्यावर तुम्हाला मिळत असतं, त्याची प्रचिती तुम्ही घ्याल अशी विनंती करतो. तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्या. आणि इथे थांबतो. अत्यंत मौलिक विषय, समाज उपयोगी विषय. लोकांना तुम्ही यातनं बरं केलं, बाहेर काढलं, अर्ली डायग्नोसिस केला, डॉक्टरला मदत केली, डॉक्टरला पटलं की याच्या गायडन्समुळे खरोखरच आपल्या डायग्नोसिसची दिशा पटकन सापडली, आपल्याला नेमकं कळलं कुठला होणार, कसा, म्हणजे टाईप ऑफ कॅन्सर, एरिया म्हणजे इंद्रिय, कुठल्या इंद्रियाच्या होणार, हे सगळं कळतं. आणि त्यात आवश्यक असलेले घटक पत्रिकेशी आपण इतके परफेक्ट जोडून दाखवलेत की ऍस्ट्रोपॅथॉलॉजी आपण त्याला असं म्हणतो, इतकं सुंदर ते तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा आता लवकरात लवकर हे करा, नावनोंदणी करा अशी विनंती करतो आणि तुम्ही थांबतो. नमस्कार.